ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज दिनांक 5 रविवार, संकष्टी चतुर्थी. आज गणपती बाप्पाचा अतिशय महत्त्वाचा दिवस. चैत्र महिना आणि पहिली वर्षाची चतुर्थी, संकष्ट चतुर्थी ही वर्षाच्या सुरुवातीला आलेली चैत्र महिन्यातील पहिली चतुर्थी आणि वर्षाची सुरुवात ही किंवा नवीन कार्याची सुरुवात किंवा शुभ कार्याची सुरुवात आपण ही बाप्पाच्या नामस्मरणानेच करतो. आणि त्या बाप्पाचं महत्त्व काय आहे, बाप्पाचं थोडक्यात वर्णन कसं मी महती आणि माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओम गम गणपतये नमः. आता संकष्टी चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी ही वर्षातून 12 वेळा येते आणि विनायकी 2 चतुर्थी. विनायकी म्हणजेच गणपतीचा जन्म, एक माघ महिन्यामधली आणि एक भाद्रपद महिन्यामधली. माघी चतुर्थी आणि भाद्रपद चतुर्थी, विनायकी चतुर्थी याला महत्त्व आहे, कारण तो बाप्पाचा वाढदिवस आहे, गणपतीचा जन्म आहे. आणि म्हणजेच काय, संकष्टी चतुर्थी, 12 चतुर्थी आणि ह्या 2 विनायकी, अशा 14 चतुर्थीचं महत्त्व आपल्याला माहीत आहे. आपल्याला दुसरं सांगायचं आहे, म्हणजे अंगारिका चतुर्थी ही मंगळवारी येते आणि मंगळवारी आलेली चतुर्थी अंगारिका चतुर्थी म्हटलं जातं. आणि अंगारिका चतुर्थीचं एवढं महत्त्व आहे, अतिशय महत्त्वाचं आहे की 14 चतुर्थीला आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे 14 चतुर्थीचं पुण्य हे एका अंगारिकाच्या चतुर्थीचं एवढं महत्त्व आहे. ती एक अंगारिका तुम्ही उपवास केला किंवा पूजा अर्चा केली तर 14 चतुर्थीचं पुण्य हे आपल्याला मिळतं, अशी माहिती आहे. अंगारिका चतुर्थीचा उपवास हा सुद्धा महत्त्वाचा आहे. संकष्टी चतुर्थीला आपण उपवास करतो, ते अंगारिका चतुर्थीला एक उपवास हा 14 चतुर्थीचं पुण्य देऊन जातो, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण देवाची पूजा करतो, त्यावेळेला चंद्राचं दर्शन घ्यायचं असतं. चंद्राला आरती पहिले ओवाळून नंतर मग बाप्पाची पूजा करते, बाप्पाचं आरती ओवाळायची. म्हणजे चंद्रोदय हा बघायचा, पाहायचा असतो. आता आपण सगळं चंद्रोदय वगैरे वेळ पाहतो, त्याला पंचांग असतं. त्या पंचांगाचा मध्ये सुद्धा गणपतीचं पहिलं स्थान आहे. पंचांगाच्या पहिल्या पानावर गणपतीचा फोटो असतो. प्रत्येक प्रत्येक शुभ कार्यामध्ये किंवा प्रत्येक म्हणजे आपण जेव्हा शुभ कार्याचं सुरुवात करतो किंवा वास्तूमध्ये प्रवेश करतो, शुभ कार्य कोणतेही, लग्न कार्य, कोणत्याही शुभ कार्य, पहिले बाप्पा मोरयाचं महत्त्वाचं स्थान आहे. ती गणेश पूजन हे महत्त्वाचं आहे. बाप्पाला गंमत अशी आहे, बाप्पाला आता 21 हा अंक अतिशय त्याला प्रिय आहे. मग त्याला 21 फुलाचा हार व्हा, 21 मोदक द्या, 21 नारळ द्या, 21 पेढे द्या किंवा ते 21 प्रकारची मिठाई द्या. बाप्पा आपला खुश झाला पाहिजे, आपला प्रसन्न झाला पाहिजे. बाप्पाला अतिशय प्रिय असलेलं जास्वंदाचं फूल, गुलाबाचं फूल, लाल रंगाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. मग त्या जास्वंदाचा फुलाचा हार किंवा दुर्वाचा हार
किंवा गुलाबाचा फुलांचा हार देवाला 21 फुलांचा हार व्हायला तरी उत्तम आहे. आता रोज आपलं गणपतीचं नामस्मरण करताय, ओम गम गणपते नमः, आणि आपण पूजा अर्चा करतो. त्यावेळेला देवाला नैवेद्य दाखवतो. त्यात मोदक हा अतिशय प्रिय असा बाप्पाचा बाप्पाला आवडतो. जर आपण पेढा मोदक केला तरी तो आवडतो, उकडीचे मोदक केले तरी तो आवडतो. मोदक हा बाप्पाला आवडतो. दुसरं म्हणजे विशेष महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की तिलकंद चतुर्थी ही बाप्पाला फार आवडते. तेव्हा मात्र बाप्पा आपला मोदक विसरून जातो. तेव्हा त्याला असं वाटतं की आपला तिळगुळाचे लाडू हे अतिशय त्याला प्रिय असतात. बाप्पाला तिळगुळाचा लाडू म्हणजे तिलकंद चतुर्थी हे अतिशय महत्त्वाचं असतं. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आता अष्टविनायकाचं गणपती दर्शन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 8 हा आकडा सुद्धा अंक सुद्धा गणपतीला प्रिय आहे आणि 108 हे प्रिय आहे. मग गणपतीचा एक महत्त्वाचे जे आहे अंक ते 21, 11 आणि 108 असे गणपतीचे विशेष म्हणजे महत्त्वाचे असे प्रिय. म्हणजे मग तो नैवेद्य असो, फुलांचा हार असो किंवा गणपतीचे मंत्र असो, हे सर्व काही 108, 11, 21 ह्याच्यामध्ये महत्त्व आहे. बाप्पा आपला बुद्धिमान आहे. बाप्पा आपला विघ्नहर्ता आहे. बाप्पा आपला सुखकर्ता आहे, सुख देणारा सुखकर्ता आहे आणि बाप्पा आपला प्रेमळ आहे. बाप्पा सर्व भक्तांचा हा आवडता आहे. ओम गम गणपते नमः. बाप्पाची स्तुती करणं थोडक्या शब्दामध्ये कठीणच आहे. बाप्पाचं मन खूप चांगलं आहे, प्रेमळ आहे. बाप्पा खूप प्रेमळ आहे. बाप्पाची 8 नावे, 21 नावे आणि 108 नावे सुद्धा आहेत. आता अष्टविनायकाला बाप्पाची 8 नावे आहेत.